29वी गाथा बघत होतो आपण पंचास्तिकाय संग्रहामध्ये. 29 झाली होती गाथा, पण जरासं त्याच्यावर आपण डिस्कस करणार होतो. ती गाथा एकदा म्हणूया. जादू स्वयं सचेदां सौवण्णु सौवलोकधरिसीय पप्पोदिसुहमनन्तम् अव्वाबाधं सगममुत्तम. सांगा कोण सांगताय अर्थ? लय दिवस झालं घेतोय आपण. 29चा अर्थ काय आहे? सहचेदा, तो चेतयिता आत्मा, स्वतः स्वयं जादो, स्वतः सर्वज्ञ सर्व लोकदर्शी होत असताना पप्पोदी प्राप्त करतो. कशाला? सगम स्वतःच्या, अमुत्तम अमूर्तिक, अव्वाबाधम अनंतम सुहम पप्पोदी स्वतःच्या अमूर्तिक अव्याबाद अनंत सुखाला प्राप्त करतो. म्हणजे जे सिद्धांत सुख आहे ते निरुपाधी आहे आणि प्रभुत्व गुणाचा तो विकास आहे हे दाखवलेलं, आणि त्या सामर्थ्याने जीव अनंत सुखाचा भोगी होतो. हे सांगत असताना आपण कुठपर्यंत आलो होतो? जेसिनाची टीका झाली होती, तर त्याच्यामध्ये मला हे विचारलं होतं ना काल, की सर्वज्ञांचं सिद्धी करताना कुठले हेतू वापरले गेले. तर अष्टसहस्री घेतले मी. अष्टसहस्रीमध्ये त्यांनी खूप चांगल्या हेतूंच्या द्वारे सर्वज्ञांची सिद्धी करायला लागली. म्हणजे जवळपास कारिकेमध्ये सगळीकडं अनेक हेतूंच्या द्वारे सिद्धी केली आहे. म्हणजे तुम्ही जर वाचायला घेतलात ना तर ठेवायला नको वाटेल, इतकं सुंदर रीतीने स्पष्टीकरण घेतलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा मला खूप आनंद आला, आणि त्यामुळं तुम्हाला पण जर वाचायला लागला आणि न्यायाची दृष्टी असेल आपल्याला, किंवा जरासं मंडन रूपाने खूप चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये स्पष्टीकरण केलंय, तर त्यातलं थोडंसं प्रस्तावना वाचते मी. थोडंसं प्रकरण साईडला चालेल, पण चांगलं आहे समजण्यासाठी, किंवा तुम्ही कधी वाचाल त्यावेळेस तुम्हाला पण आनंद येईल. तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जीवाची सिद्धी केली आहे आणि मग नंतर मोक्षाची सिद्धी केली आहे. कारण जीवाचं अस्तित्व न मानणारे किंवा स्वतंत्र न मानणारे जीवाचं अस्तित्व, असं अनेक मतवादींचं जे खंडन करण्यासाठी दाखवलंय, तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं घेतलं विस्तार, पण ते तुम्ही वाचा. मी फक्त एवढं वाचते, जी 4थ्या कारिकेमध्ये आलेलं प्रकरण आहे की दोष आणि आवरण यांची सर्वथा हानी झाली असताना सर्वज्ञ दशा प्रगट होते, असं जे सांगितलेलं आहे त्याचं विस्तार करताना इथं प्रश्नोत्तर घेतलेत. प्रस्तावना 19 नंबर पाने, अष्टसहस्त्री भाग 1, प्रस्तावनामध्ये पान नंबर 19 आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलाय, दोष और आवरण में क्या अंतर है? म्हणजे त्या कारिकेमध्ये असं सांगितलंय ना, दोषावरण योर हानिर निशेषास्त्यतिशायनात क्वचित यथा स्वहेतुभ्यो बहिरंतर मलक्षय. मग त्यामध्ये असा अर्थ घेतला होता की दोष आणि आवरणांची निशेषतः म्हणजे सर्वथा हानी झाली असताना, दोषावरण योर हानिर निशेषास्त्यतिशायनात अतिशायन हेतू असल्यामुळे क्वचित यथा स्वहेतुभ्यो बहिः अंतः मलक्षय, बहिरंग आणि अंतरंग मलाचा कुठल्या तरी हेतूने सर्वथा हानी होते, असं त्याची सिद्धी केली आहे त्या कारिकेमध्ये. तर तिथं प्रश्न विचारलाय, दोष और आवरण में क्या अंतर है? दोष आणि आवरणांची हानी म्हणून सांगितलंय ना, मग त्यात विचारताय त्यामध्ये काय अंतर आहे दोष आणि आवरणामध्ये? कर्म के उदय से होने वाले जीव के राग द्वेष अज्ञान आदि परिणाम दोष कहलाते हैं. चांगलं सांगितलंय खुलासा. काय म्हणलं? कर्म के उदय से होने वाले जीव के राग द्वेष अज्ञान आदि परिणाम दोष कहलाते हैं. म्हणजेच काय म्हटलं? दोष म्हणजे भाव कर्म आहेत.
ज्ञानावरणादि पौद्गलिक कर्म आवरण कहलाते हैं, इन्हें द्रव्य कर्म कहते हैं. दोष आणि आवरण मध्ये दोष घेतलं भाव कर्म आणि आवरण घेतलं द्रव्य कर्म. मग या दोन्हींचा परस्पर कार्यकारण भाव निश्चित आहे. जैसे बीज से अंकुर एवं अंकुर से बीज की परंपरा अनादिकाल से चली आ रही है, उसी प्रकार से दोष से आवरण और आवरण से दोष होते रहते हैं. म्हणजे जेव्हा या द्रव्यकर्म भाव कर्माचा सर्वथा अभाव होतो त्यावेळेस तिथं सिद्ध दशा प्रगटते. मग त्याच्यावरून त्यांनी सिद्धी केली आहे. मग दोष आणि आवरण म्हणजे काय घेतलं? अष्टसहस्त्री मधलं प्रकरण वाचतोय आपण. थोडंसं प्रस्तावनेमध्ये दिलंय त्यांनी की म्हणजे सर्वज्ञांची सिद्धी करण्यासाठी दिलेले हेतू वाचायचे ऍक्च्युली मला, पण पहिल्यांदा हे जे त्यांनी अन्यमतवादीचं खंडन करताना सांगितलेले गोष्टी आहेत ते चांगल्या वाटल्या म्हणून जरा असं सगळ्यांबरोबर शेअर करू आपण. तर सांगितलं दोष म्हणजे भावकर्म आहेत, जीवाचे रागद्वेष आदी परिणाम, आणि द्रव्यकर्म म्हणजे घेतलं पौद्गलिक कर्म, जे ज्ञानावरण दर्शनावरण वगैरे पौद्गलिक कर्म आहेत ते घेतले द्रव्यकर्म. मग या द्रव्यकर्म आणि भावकर्म दोन्हींचा निशेषतः अभाव झाला असताना सर्वज्ञ दशा प्रगट होते. बरोबर. मग आता बौद्ध मतवादींनी प्रश्न विचारलाय, अज्ञानादि दोष स्वपरिणाम के निमित्त से ही होते हैं. तुम्हाला पण तेच म्हणायचंय ना, अज्ञानरूप भाव रागद्वेष रूप भाव का होतात? तर स्वतःच्या निमित्तानेच होतात असं तो बौद्ध मतवादी म्हणतो. इसमें आवरण कर्म का उदय कुछ भी नहीं कर सकता असं बौद्ध मतवादी म्हणतोय. कर्म त्याच्यामध्ये काहीही करणारा नाही. अज्ञानादी जे परिणाम आहेत ते स्वतःच्याच निमित्तामध्ये होतात. अज्ञानादी दोष स्वपरिणाम के निमित्त से ही होते हैं. इसमें कर्म का उदय कुछ भी नहीं कर सकता. बरोबर आहे का? भाव कर्माचा उदय असतो, द्रव्य कर्माचं काही आपण घेऊ शकत नाही, पण भाव कर्माचं तर आहेच ना आपण. नाही तेच म्हणायचं की त्यांना की जे अज्ञानादी भाव आहेत ना ते स्वतःच्याच निमित्तात होतात, तिथं काय कर्माचं कार्य नसतं. आपण पण असंच म्हणतोय ना एकांताने कधी कधी की माझ्यामुळंच सगळं झालं, तर एकांत नाहीये, व्यवहाराने तिथं कर्मांचा उदय सुद्धा आहे ना निमित्त रूपाने. मग त्याला खंडन करताना सांगतोय आपण. त्यांनी म्हटलं की अज्ञानादी दोष स्वतःच्या परिणामाच्या निमित्तातच होतात, त्याच्यामध्ये आवरणाचं कार्य नाही. तर याच्यावर जैनाचार्य उत्तर देतात की ऐसा नहीं है, यदि दोषों को स्वनिमित्तक ही मानोगे तो इनका कभी अभाव नहीं हो सकेगा. जर दोष स्वतःच्या निमित्तातच होतात तर त्यांचा कधी अभाव होणार नाही. काय आपत्ती येईल सांगा? जर दोष स्वतःच्या निमित्तातच होतात असं म्हटलं तर उलट पटकन अभाव होईल नाही. जीवाचा स्वभाव बनून जाईल. हा, मग काय होईल? त्यामुळे मोक्षाचा अभाव होऊन जाईल. म्हणजे मोक्षामध्ये पण ते सगळे त्याच्या बरोबर राहणार हे सांगावं लागेल. आणि मग किंवा हा जर नाही थांबा की, म्हणजे जर भावकर्म हा जीवाचा स्वभावच झाला किंवा ते जीवाच्या निमित्तातच होतात भावकर्म, तर कुठल्याही जीवाला मोक्ष होणार नाही, कारण भावकर्म स्वभाव रूप राहिलेत. त्यामुळे कुठं अभाव झाला आणि कुठं मोक्ष झाला कसं सिद्ध करणार? मग त्यांनी इथे सांगितलं की यदि दोषों को स्वनिमित्त आपण बघतोय की नाही, आपणच करायची नाही. उलट दुसऱ्या कर्मांचं काय आश्रय नाही म्हटलं उलट पटकन सुटेल ना. त्यातून सुटणार कसं? ते माझेच आहेत म्हटल्यावर माझ्याजवळच राहणार ना, माझ्याच निमित्तात होतात, तर माझा सद्भाव तर कधी शाश्वत आहे. मीच करते रागद्वेष, मग मीच करायची नाही. करायची नाही तुम्ही नाही तुमच्या. त्यांनी काय प्रश्न विचारलाय? अज्ञानादी दोष स्वपरिणाम के निमित्त से ही होते है. तिथं पहिरंगामध्ये त्यांनी कर्मांचं अस्तित्व उदय वगैरे मानत नाहीत, त्याच्यासाठी खंडन चाललंय आपलं. मग जर ते माझ्या परिणामाच्या निमित्तातच होतात तर माझे परिणाम तर अनादि अनंत चालू आहेत. मग कधी त्या परिणामांच्या निमित्तात भावकर्म होणार नाहीत, सतत होत राहणार आहेत, आणि त्यामुळं भावकर्मांना अंत येणार नाही आणि त्यामुळं मोक्ष होणार नाही. मग त्यांनी इथं सिद्ध केलं. मी वाचते एकदा मग बोला. यदि दोषों को स्वनिमित्तक ही मानोगे तो इनका कभी अभाव नहीं हो सकेगा.
पुनः इसके नाश के बिना मोक्ष होना भी असंभव हो जाएगा, कारण ते कधीही माझ्याकडून सुटणारच नाहीत भावकर्म. जैसे जीव के जीवत्व आदि भाव स्वनिमित्तक होने से कभी भी नष्ट नहीं होते. उदाहरण दिले. इसलिए दोषों को आवरण निमित्तक मानना चाहिए. जर तसं नाही मानलं तर त्यांचा सुद्धा आपल्यापासून अभाव होणार नाही. त्यामुळं मोक्षाचा अभाव सिद्ध होईल. जीवाचं जीवत्व हे म्हणजे जीवत्व हा गुणच आहे ना जीवाचा, तो स्वनिमित्तक भाव कसा काय म्हणायचा? स्वतः निमित्तक म्हणजे स्वतःचा भाव आहे असं सांगायचं. त्यांनी खुलासा घेतलाय, आपण वाचू ते. मी फक्त प्रस्तावनेतलं शॉर्ट मधलं वाचलं की जीवाचा जीवत्व हा भाव स्वतःचा आहे, तसं भाव कर्म हे स्वतःचेच आहेत असं म्हणलं सर्वथा कर्मनिरपेक्ष. तर मग तो जीवाबरोबर सतत राहणार भावकर्म, आणि मग त्यामुळं त्याच्यापासून अभावच होणार नाही जीवाचा कधी. त्यामुळं भावकर्म सहितच जीवाचं अस्तित्व नित्य राहणार, म्हणून मोक्ष होणार नाही असं सिद्ध होईल. त्यांनी चांगलं घेतलंय पुढं. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण ते पूर्ण वाचू. प्रकरण छान आहे. म्हणजे मी वाचून काढलं आज. मला ते ऍक्च्युली थोडंच घ्यायचं होतं, पण मला इंटरेस्ट खूप आला त्यामुळे मी सगळं वाचून काढलं ते. मग ही एक बाजू सांगितली बौद्धांची, काय की अज्ञानादी दोष स्वनिमित्तकच होतात. आता सांख्य उलट म्हणतोय, अज्ञानादी दोष परनिमित्तकच होतात, क्योंकि ये स्वयं प्रधान प्रकृति जड़ के परिणाम है, आत्मा के नहीं. सांख्यांचं मत काय असतं? सांख्य काय मानतात? मागे एकदा सांगितलं होतं की मी तुम्हाला, पडच्याच निमित्तात होतात. नाही, सांख्यांची मान्यता काय आहे? प्रकृती आणि पुरुष असे भेद मांडतात ना तत्व. सांख्यांची तत्व ही दोन आहेत. पुरुष आणि प्रकृती हे सांख्यांची तत्व आहेत दोन. आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं सगळं तुम्हाला मी हे मागं. पुरुषाला ते काय म्हणतात? चेतन मानतात. पुरुष अकर्ता भोक्ता चेतन, अकर्ता आहे पण भोक्ता आहे. अकर्ता भोक्ता आणि चेतन. हा, आणि प्रकृती आहे ती ज्ञान आहे, अचेतन आहे आणि कर्ता आहे. आणि संसार आहे तो या प्रकृतीला आहे, आपल्याला नाही असं ते मानतात. काय 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 सांगितलं मी वाचते, एकदा ऐका त्याच्यावरनं तुम्ही. अज्ञान आदि दोष परनिमित्तक ही है, क्योंकि ये स्वयं प्रधान यानी प्रकृती के परिणाम है, आत्मा के नहीं असं सांख्य मानतोय. प्रकृतीचेच परिणाम आहेत जे काही भावकर्म आहेत ते, पुरुषाचे नसतातच असं त्यांची मान्यता आहे. मग असं मानलं तर काय दोष येईल सांगा? प्रकृती म्हणजे कर्म, ह्याच्याशी सगळा संबंध येतो. संसाराचा कर्माचा सगळा इकडं संबंध येतो, इकडं काही नसतोच. मग तर मोक्षार्थ करायचंच नाही. मोक्ष मोक्षार्थ असल्यासारखं आहे. मोक्ष पराधीन होऊन जाईल. मग पराधीन असं नाही, मोक्षामध्ये सुद्धा ह्यांचं अस्तित्व होईल असं म्हणायचंय. कारण पुरुष काय त्याचं करता नाही धरता नाही, तर पुरुषाच्या बरोबर ते सतत राहणारच. म्हणजे त्यांनी घेतलंय, मी वाचते इथं. ये दोष सर्वथा परपुद्गल के निमित्त से ही है, ऐसी बात नहीं है. अन्यथा मुक्त जीव में भी इनका प्रसंग आ जाएगा, क्योंकि पुद्गल वर्गणाएं तो वहां भी मौजूद है, किंतु ऐसा नहीं देखा जाता. उन सिद्धों में अज्ञान आदि दोष के न होने से केवल पुद्गल के निमित्त से वहां पर कर्मबंध नहीं होता. फक्त प्रकृतीमध्ये परिणाम चालतात आणि ते येऊन पुरुषाला बांधले जातात असं त्यांचं मत आहे. मग आपण त्यांना आपत्ती देतोय की पुरुष तर सिद्धदशेमध्ये पण आहे, तिथं कार्बन वर्गणांचं अस्तित्व पण आहे. मग यांचं परिणाम झाल्यावर सिद्धांना सुद्धा त्या प्रकृतीचा बंध व्हायला पाहिजे. पण असं तर होत नाही, कारण जीवामध्ये दोष होत आहेत त्यावेळेस तिथं ते आवरण बांधले जात आहे.
असं ते निमित्त नैमित्तिक रूपाने किंवा त्यांनी इवन कर्ता कर्म रूपाने सुद्धा घटवलंय व्यवहार न्यायाने. म्हणजे जीवाचे परिणाम कर्ता आहे आणि कर्मबंध झाला हे कार्य आहे, किंवा कर्माचा उदय आला हे कारण आहे आणि पुरुषाचे परिणाम हे कार्य आहे. अशा रीतीने सुद्धा त्यांचा संबंध आहे. नाही मानलं तर आपत्ती येईल कुठल्याही रूपाने. समजते? म्हणजे सांख्यांच्या मते हे सिद्धदशेमध्ये सुद्धा म्हणजे पुष्कळ कर्म त्यांच्याबरोबर असल्यासारखं आहे असंच होतं ना? हा, राहतील मग तिथं पण. त्यांनी नाही मानत आहेत पण त्यांना आपण आपत्ती देतोय की तुम्ही जर असं म्हणला तर सिद्धदशेत सुद्धा तिथं त्यांना कर्म आहेत असं मानावं लागेल. कारण कार्मण वर्गणा तिथं पण आहेतच ना अस्तित्व त्यांचं. आणि मग त्या कार्मण वर्गणांचं परिणमन स्वतःमध्ये होतंय जर नुसतं जीवाचं निमित्त न घेता, तर मग तिथं पण कर्म स्वतः परिणमित होणार आणि त्या जीवाशी बांधल्या जाणार. पण असं तर होत नाही, कारण जीवाचे परिणाम तिथं कारण असावे लागतात. म्हणजे त्यांचं मताचं खंडन करण्यासाठी आपण हा हेतू केला. हा, बरोबर. आपण या स्टाईलनी त्यांना सांगण्यासाठी सांगितलंय सगळं, आपलं असं मत नाहीये. निष्कर्ष यह है कि राग द्वेष आदि से कर्म बंद होता है, कर्म के उदय से राग द्वेष होते हैं. काय कळलं? द्रव्य कर्म आहेत म्हणून भावकर्म होत आहेत, भावकर्म होत आहेत म्हणून द्रव्य कर्मांना परत बांधले जातात. निमित्त नैमित्तिक रूपाने बघा आता. जैसे ज्ञानावरण कर्म के उदय से जीव में अज्ञान, दर्शनावरण कर्म के उदय से अदर्शन, दर्शन मोहनीय के उदय से मिथ्यात्व, चारित्र मोहनीय के उदय से अचारित्र आदि दोष होते हैं, वैसे ही प्रदोष, निन्नव, मात्सर्य, अंतराय आदि भावों के निमित्त से ज्ञानावरण दर्शनावरण कर्म का आश्रय होता है. काय कळलं? ज्ञानावरण आदी कर्मांचं निमित्त असताना जीवाला अज्ञान वगैरे होतं, मिथ्यात्व वगैरे, आणि तेच मिथ्यात्व आदीच्या निमित्तामध्ये ज्ञानावरण आदी कर्मांचा आश्रय होतो. म्हणजे परस्पर पूरक आहे दोघं एकमेकांना, पण दोघांचं जर एकमेकांच्या निरपेक्ष कार्य आहे म्हटलं तर आपत्ती येणार. मग सगळ्या त्यांनी कर्मावर घटवून दाखवलंय. केवली श्रुत संग धर्म आदि को झूठा दोष लगाने से दर्शन मोहनीय का एवं कषायों की तीव्रता से चारित्र मोहनीय का आश्रय होकर बंद होता है. जीवाच्या खोट्या परिणामाच्या निमित्तात त्या कर्मांचा आश्रय बंद होतो. इस प्रकार से भाव कर्म के लिए निमित्त कारण द्रव्य कर्म है एवं द्रव्य कर्म के लिए निमित्त कारण भाव कर्म है, ऐसा निश्चय हो जाता है. जो लोग ऐसा समझते हैं कि मेरी भूल से ही संसार है, कर्म का उदय मेरा कुछ बिगाड़ नहीं सकता, उन्हें अपनी एकांत मान्यता को हटा देना चाहिए. म्हणजे ही आपली पण मान्यता आहे, माझ्याच चुकीमुळे संसार आहे माझा असं म्हटलं तर तिथं कर्मांना आपण शून्य करून टाकलं. कर्मांचं अस्तित्व, त्या कर्मांचं कार्य सर्वथा नष्ट करून टाकलं. पण असं तर नाही, कर्म सुद्धा तिथं निमित्त रूपाने हजर आहे. पुढे सांगितलं जैसे की प्रश्न मला एक विचारायचं होतं. जसं मला आता राग आला तर मी काय विचार करावा की माझ्याकडे आणि समोर कर्माचा उदय आहे असा विचार करायला पाहिजे. हा, म्हणजे तिथं म्हणजे विचार करायचा काय तर आपण आपल्याकडेच जायचं विचार करून, त्या कर्माकडे नाही जायचं. पण सर्वथा ज्यांनी असं मानलं की कर्मांमुळे होतच नाहीये काय, त्याचं खंडन करण्यासाठी सांगतायत. कर्म सुद्धा निमित्त आहे, त्यामुळं तो उदय आल्यावर तुला असे परिणाम झाले भूतकाळासाठी लावा. पण आता वर्तमानात जर उदय येतोय तर तसेच परिणाम मी करायला पाहिजेत हे गरजेचं नाहीये. म्हणून मी परिणाम करतोय त्याच्या निमित्तामध्ये कर्मांचा तिथं उदय आहे आणि कर्मांचा उदय आला होता म्हणून मला तसे परिणाम झाले होते असं पण मानायला पाहिजे. नाहीतर मग कर्मनिरपेक्ष मी माझंच सगळं करतोय, कर्मांनी काय केलंच नाही असं म्हणणारा निश्चयाभासी होणार. म्हणून तिथं सांगितलं की व्यवहार सुद्धा आहे. कर्मांचा उदय तर सतत राहणारच आहे, मग कसं आपण म्हणून तर की कर्म विचारे ते येतील आणि फळ देतात, पण त्या फळाला नाही समजून कर्म मानतो नाही समजून घ्या. हो, कुठल्या नयाने सांगितलंय हे समजून घ्या. कर्म बिचारे कोण म्हणताना त्या जीवानी सर्वथा कर्माला दोष दिलाय. कर्मामुळे मला असे भाव झाले, कर्मांमुळे मला इतकं दुःख होतंय असं म्हणणाऱ्याला काय सांगितलंय वाक्य.
कर्म बिचारे कोण, भूल तरी अधिकाई, स्वतःचा अधिकार विसरलाय त्यांनी, स्वतःचं कर्तृत्व विसरले. भूल तरी अधिकाई, अग्निसहे घनगाव, लोहे की संगती पायी. म्हणजे तुम्ही ज्या संगतीत जाताय त्यामुळे तुम्ही दुःखी होताय, मग मी पण त्या कर्माच्या सानिध्यात जातोय आणि दुःखी होतोय. जाऊ नका कर्माकडं, बघा सिद्ध आता होणार तुम्ही. पण आपण जाऊन चिकटतोय त्या कर्मांना आणि कर्मांना ओढून घेतोय आपल्याकडं. त्यामुळं कुठल्या समयामध्ये तुम्ही मोह करत नाहीये, राग करत नाहीये, द्वेष करत नाहीये, सतत हे परिणाम चालू आहेत. त्यामुळं तर मग कर्माश्रव आणि कर्मबंध थांबत नाही आणि तसे उदय आले की पुन्हा पुन्हा तेच परिणाम करतो. त्यामुळे तिथं आपला संसार संपत नाही. कर्माचं निमित्त असताना तसे संयोग भेटतात आणि ते संयोग भेटले, त्याचं निमित्त असताना मी तसे भाव केले. म्हणजे अनेकांत असेल तर तुम्ही काही पण म्हणा, चालतंय, आम्हाला मान्य आहे अनेकांतामध्ये, पण तुम्ही एकांत करायला लागला की तिथं दोष येणार. म्हणून अनेकांताने दोघांकडे जाणार आहे अर्ध अर्ध कर्तृत्व. पण तिथं जर सर्वथा माझ्यामुळेच किंवा सर्वथा कर्मामुळेच मला दुःख आहे म्हटलं तर तिथं चुकलं. तो पण एक पक्ष घेतलाय बहुतेक. मी वाचते, एक मिनिट पुढं. प्रश्न, जैसे किसी जीव में दोष और आवरण का पूर्णतया नाश हो सकता है, ऐसे ही किसी जीव में, मस्त घेतले बरं का हे एक शंका समाधान. त्यांनी काय विचारलं, जसं की एखाद्या जीवामध्ये दोष आणि आवरणांचा, म्हणजे कोणाचा, कोणाचा दोष आणि आवरणाचा म्हणजे कोणाचा, भाव कर्म आणि द्रव्य कर्माचा पूर्णतया नाश होऊ शकतो. अशाच प्रकारे कुठल्या जीवामध्ये बुद्धी आणि ज्ञानाचा सुद्धा पूर्णतया नाश मानायला पाहिजे. किती मस्त शंका आली बघा तुम्हाला. का नाही शंका आली अशी? काय विचारली शंका? जसं एखाद्या जीवामध्ये दोष आवरणांचा सर्वथा नाश होतोय, तसं एखाद्या जीवामध्ये ज्ञान आदींचा पण सर्वथा नाश माना. का नाही मानत? तुम्ही म्हणताय ना दोष आणि आवरणांचा अनादी संबंध आहे, तसंच जीवाच्या स्वभावाचा सुद्धा अनादी संबंध आहे त्याच्याशी. मग याचा नाश होतो तर याचा पण नाश माना, असं त्यांनी शंकाकारांनी विचारलंय. उत्तर द्या. तिथं निमित्त नैमित्तिक संबंध आहे, म्हणजे तिथं निमित्त रूपाने कुठं कोणीतरी आहे, पण स्वभावाला कुठलं निमित्त नाहीये. तो निमित्त आहे, पण निमित्त नाहीये. त्यांनी कार्यकारण संबंध दाखवलाय. दोष आणि आवरणामध्ये सुद्धा कार्यकारण संबंध दाखवलाय, निमित्त नैमित्तिक पण नाही. अविनाभाव संबंध आहे ना. जीव म्हणजेच ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे जीव आहे. ज्ञानाचा नाश झाला तर जीवाचाच नाश होईल. तुम्ही असं म्हणताय ना, तुम्ही सगळे अजय नाहीत म्हणतायत आचार्य. आचार्यांनी किती छान उत्तर दिलंय बघा. हा म्हणजे जीवामध्ये ज्ञान नाहीये ना, जीव म्हणजेच ज्ञान आहे बर, मी आचार्यांचं वाचू का? मग तिथं त्यांनी प्रश्न विचारलाय की जसं दोष आवरणांचा सर्वथा नाश होतो, तसं बुद्धी ज्ञानाचा सुद्धा सर्वथा नाश माना. तर आचार्य म्हणतात येस, ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, आता सिद्धी करा. एकेंद्रिय वगैरे त्यांच्यामध्ये नाहीच दिसत ना आपल्याला. काय दिसत नाही म्हणून ज्ञान नाहीये का त्यांच्यामध्ये? ज्ञान ज्याच्यात नाही ते जड होऊन जाईल की. झाली की सिद्धी. काय ज्ञान नाही हे केलं तर जड होऊन जाईल, झाली सिद्धी. मग तरी पण आचार्यांनी हो म्हणले की ज्ञानाचा कोणामध्ये सर्वथा अभाव आहे का? तर हो आहे म्हणून सांगितलं आचार्यांनी. कसं सिद्धी करणार मी सांगू? तर सांगितलं की ठीक है, हम स्यादवादी है. किसी जीव ने पृथ्वी काय आदि को शरीर रूप से ग्रहण करके छोड़ दिया. बरोबर. पृथ्वी काय, दगड बघा, दगड एखादं, या दगडाला कोणी जीवाने आपलं शरीर म्हणून ग्रहण केलं आणि आता याला सोडून निघून गेला. अतः उन पाषाण मिट्टी आदि में चैतन्य ज्ञान का सर्वथा अभाव हो गया. काय फरक पडतोय? जसं तुम्ही द्रव्य कर्म भाव कर्माचं म्हटलं, तसंच या नो कर्माला धरा की. मग नो कर्मापासून पण सर्वथा जीवाचा अभाव झाल्यावर ते नो कर्म जड झालं का नाही? मिट्टी आदि में चैतन्य ज्ञान का सर्वथा अभाव हो गया. इससे यह समझना चाहिए कि भस्म लोष्ठ आदि पृथ्वी काय सर्वथा जीव है. पृथ्वी काय में ही जीव, पृथ्वी कायिक में ही जीव विद्यमान है, रहता है. पृथ्वी काय में नहीं, पृथ्वी कायिक में जीव है.
दूसरी बात यह है कि मति श्रुत आदि रूप क्षयक्षम ज्ञान का अभाव हो जाता है. त्यांनी विचारलाच प्रश्न असा होता, बुद्धी ज्ञानाचा पूर्णतः अभाव होतो का नाही? होतो, कारण क्षयक्षमिक ज्ञान आहे. क्षयक्षमिक ज्ञानाचा अभाव सर्वथा होऊ शकतो क्षयिक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर. किंतु पूर्ण ज्ञान यानी केवल ज्ञान का किसी जीव में अभाव होना संभव नहीं है, क्योंकि ज्ञान यह जीव का स्वाभाविक परिणाम है. काय सांगितलं? क्षयक्षमिक ज्ञान रूपाने त्याचा अभाव होतो हे मान्य आहे आम्हाला. एवढ्या अपेक्षेने बुद्धी आणि ज्ञानाचा सुद्धा पूर्णतया नाश होऊ शकतो. त्या बुद्धींचा अर्थ घ्यायचा क्षयक्षम ज्ञान, आणि मग केवळ ज्ञानाला तो प्राप्त होतोय. ज्ञान हा स्वभाव नाही घ्यायचा तिथं. त्यांनी बुद्धीच म्हणून प्रश्न विचारलाय. मग बुद्धी आपण म्हणतोच क्षयक्षम ज्ञानाला. मग त्या क्षयक्षम ज्ञानाचा अभाव सुद्धा एखाद्या जीवामध्ये होऊ शकतो. म्हणून दोष आणि आवरणांचा जसा अभाव होतो त्याचप्रमाणे क्षयक्षम ज्ञान आदींचा सुद्धा अभाव एखाद्या जीवामध्ये पूर्णतः दिसून येतो. कळलं? मला पहिला हेतू नाही कळला पृथ्वी कायचा. कशाचं? पृथ्वी कायचा जो हेतू दिला ना तो नाही कळला. पृथ्वी काय आहे ना? पृथ्वी, मेल्यामुळं पृथ्वी काय हे शरीर आहे ना. त्या शरीरामध्ये जेव्हा जीव गेला त्यावेळेस ते पृथ्वी कायिक झालं, आणि जेव्हा त्या शरीरातून त्या जीवाचा ज्ञानाचा सर्वथा अभाव झाला म्हणजे निघून गेला जीव त्यातून, मग ते शरीर कसं आहे? जड आहे, सर्वथा ज्ञानाने शून्य आहे. मग असं सुद्धा होऊ शकतो की ज्ञानाचा एखाद्यामध्ये सर्वथा अभाव झालाय, म्हणजेच त्या शरीरामध्ये सर्वथा अभाव आहे. जेव्हा तुम्ही या शरीराला सोडून पुढच्या शरीरात जाता तेव्हा हे शरीर सुद्धा जड आहे, ज्ञानरहित आहे. म्हणून तिथं जसं त्या दोष आवरणांच्या बरोबर जीवाचं सानिध्य काही काळासाठी आणि मग नंतर त्याचा सर्वथा अभाव दिसून येतो, तसंच या नो कर्माबरोबर पण जीवाचं अस्तित्व काही काळासाठी दिसतंय. जेव्हा याच्यातून निघून जातो त्यावेळेस याचा सुद्धा म्हणजे त्या शरीरातून जीवाचा सुद्धा सर्वथा अभाव झाला असं म्हटलं जातं. एक विवक्षा घेतली, शेवटी त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये समजावून सांगावं लागतं त्यासाठी. म्हणजे अनेकांताला कुठल्याही साईडनी बाधा येत नाही, कारण आम्ही जे काय सांगतोय ते कथनचित सांगतोय. सर्वथा म्हणणाऱ्याला तिथं बाधा येते. बास करायचं का वाचायचं पुढं अजून? वाचा. जीवाचे परिणाम दोन प्रकारचे असतात, एक स्वाभाविक आणि एक आगंतुक. म्हणजे क्षणिक म्हणा, आगंतुक म्हणत असताना. अनंत ज्ञानादि गुण स्वाभाविक है और अज्ञानादि मल आगंतुक है. आगंतुक मिथ्यात्व, रागद्वेष, अज्ञान आदि दोष के प्रतिपक्षी सम्यक दर्शन आदि गुणों की वृद्धि हो जाने से दोषों का अभाव हो जाता है. काय कळलं? हे आगंतुक आहेत आणि हे स्वाभाविक गुण आहेत, परिणाम आहेत. मग आगंतुक जे भाव आहेत ते कुठले? मिथ्यात्व, रागद्वेष, अज्ञान वगैरे हे दोष. आणि जे स्वाभाविक परिणाम आहेत ते कुठले? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आदी हे जे आहेत ते स्वाभाविक परिणाम आहेत. मग यांचा विकास झाला असताना यांचा ऱ्हास होतो, याचा विकास झाला असताना याचा ऱ्हास होतो. काय कळलं? काय कळलं? मिथ्यात्व, रागद्वेष हे म्हणजे अगुंतक काय आगंतुक परिणाम आहे. आगुंतक परिणाम आहे. आणि जेव्हा स्वाभाविक हे होतो, स्वाभाविक परिणाम म्हणजे रत्नत्रय, सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य हे जे प्रकटता होते तेव्हा त्याचा अभाव होतो. रागद्वेष, मिथ्यात्व. जीवाचे परिणाम दोन प्रकारचे आहेत, स्वाभाविक परिणाम आणि आगंतुक परिणाम. स्वाभाविक परिणाम म्हणजे जीवाच्या स्वतःचे आहेत ते, जसं की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आदी जे हे भाव आहेत हे जीवाचे स्वाभाविक भाव म्हणजे. आणि आगंतुक म्हणजे काय? मिथ्यात्व, राग, द्वेष परिणाम हे जे काय आहेत ते कर्माच्या निमित्तामध्ये किंवा मग जे काही क्षणिक औदयिक भाव आहेत त्याला म्हणायचं आगंतुक परिणाम. ज्याला पराची अपेक्षा तिथं अधिक आहे असं दाखवतो आपण. मग त्यांनी काय सांगितलं? जेव्हा या स्वाभाविक परिणामांची वृद्धी होते त्यावेळीस नियमाने इथं आगंतुक भावाचा ऱ्हास दिसून येतो. आणि तेच उलट घ्या, जेव्हा या परिणामांची वृद्धी होते त्यावेळेस इथं
स्वाभाविक परिणामांचा ऱ्हास दिसून येतो. मग त्यांनी एक तिथं हेतू दिलाय पुढं की सर्वज्ञांची सिद्धी करताना का सर्वज्ञ झाले तर स्वनिर्हास म्हणजे आता हे घ्या, जो मिथ्यात्व आहे त्या स्वनिर्हास निमित्त विवर्धनवशात स्वतःच्या निर्हासाचं निमित्त आहे हे स्वाभाविक परिणाम. तर स्वतःच्या निर्हासाच्या निमित्ताची वृद्धी झाली असताना हे अत्यंत परिक्षयाला प्राप्त होतात असं त्यांनी एक हेतू दिलाय. काय हेतू आहे? स्वनिर्हास निमित्त विवर्धनवशात अत्यंत परिक्षयी. एखाद्या गोष्टीचा विकास होतोय त्यावेळीस दुसरीकडे काहीतरी नाश होतो हे कळतंय का आपल्याला? जसं म्हटलं तुमच्या वैभवाची वृद्धी होतीये त्यावेळीस इकडं धनाचा म्हणजे तुम्ही काहीतरी परिग्रह वाढवलाय घरामध्ये त्यावेळेस धनाचा ऱ्हास झालाय का नाही? तिथं धन खर्च करून तुम्ही परिग्रह संचय केलाय त्यामुळं धनाचा ऱ्हास आणि परिग्रहाची वृद्धी झाली. बरोबर. मग आता इथं ते उदाहरण लावून घ्या. इथं धन गेलं, खर्च झालं आणि इथं परिग्रहाची वृद्धी झाली. परिग्रहाची वृद्धी दिसून येते. आता ह्याला उलट लावू नका, परिग्रहाचा ऱ्हास झाल्यावर धन वाढतं असं नाही आहे. तर धनाचा ऱ्हास झाल्यावर परिग्रहाची वृद्धी दिसते. तसं सम्यक्त्वाचा ऱ्हास झाला इथं म्हणजे काय? सम्यक्त्वातून च्युत झाला तर मिथ्यात्वाची तिथं वृद्धी हे निमित्त असतं. मिथ्यात्वाच्या वृद्धीच्या निमित्तात सम्यक्त्वाचा ऱ्हास होतो किंवा स्वाभाविक परिणामापासून च्युत होतो असं तिथं सांगितलंय. बाकीचं उद्या बघू. ओम.